मेथीचा सीझन चालू आहे. बाजारामध्ये मेथी मुबलक प्रमाणात मिळत आहे. मेथीचे आपण हवे तेवढे प्रकार बनवू शकतो. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथी क्रॅकर्स. हे मेथी क्रॅकर्स गव्हाच्या पिठापासून बनलेले असून चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. बाजारातून आलेल्या कोणत्याही क्रॅकर्सपेक्षा हे अतिशय चविष्ट लागतील. तर नमस्कार, कामिनीच्या जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मुलं देखील आवडीने खातील किंवा चहासोबत खायला हे चविष्ट क्रॅकर्स कसे बनवायचे, चला रेसिपीकडे वळूयात. या ठिकाणी मी एका मोठ्या भांड्यात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ मी जरा दाबूनच भरलं आहे. सोबतच त्यात 2 चमचे रवा आणि 1 चमचा बेसन पीठ घ्यायचे आहे. बेसन पीठ टाकल्यानंतर या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे तेलाचे मोहन घालत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुपाचे घालू शकतात. जर तुम्ही तुपाचे मोहन घालत असणार तर ते 1 चमचा घालावे. तेल गरम केलेले नाही किंवा तूप तुम्ही वितळवून टाकत असणार तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 चमचे तूप घ्यावे लागेल. मोहन टाकल्यावर आपल्याला ते सगळ्या बाजूनी पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. जेणेकरून आपण पिठाचा गोळा तयार केला की तो गोळा अशा पद्धतीने बनायला हवा. लगेचच आपण त्यात काही जिन्नस घालूयात. त्यासाठी मी 1 चमचा भाजलेले जिरे, 1 चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे काळे आणि पांढरे तीळ मिक्स असे टाकलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही लाल तिखट कमी अधिक करू शकता. हे सगळे जिन्नस टाकल्यावर त्यांना पुन्हा एकदा एकत्रित करून घ्यायचे. कोरडे जिन्नस आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थितरित्या एकत्रित केल्या गेल्यानंतर आपण पुढील कृती करूयात. तर या ठिकाणी आपण 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. तर 1 कप गव्हाच्या पिठासाठी आपण 1 कप मेथी घेणार आहोत. या ठिकाणी मी कोवळे कोवळे मेथीचे पानं तोडून घेतलेले आहे. हे मेथीला व्यवस्थितरित्या धुवून अगदी बारीक बारीक कापून आपण पिठामध्ये एकत्रित करणार आहोत. मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी 1 चमचा मध टाकणार आहोत. तुम्हाला मध नसेल टाकायचे तर या ठिकाणी तुम्ही 1 चमचा पिठी साखर देखील टाकू शकतात. सगळे पदार्थ टाकल्यानंतर मेथीला आपण चुरत चुरत पिठामध्ये एकत्रित करणार आहोत. जेणेकरून मेथीच्या पानांमध्ये जे मॉइश्चर असते त्याने पीठ मळले जाईल. आणि या ठिकाणी आपल्याला पीठ मळताना अतिशय कमी पाण्याचा वापर करत कणिक मळून घ्यायची आहे. जेणेकरून आपण जेव्हा याचे क्रॅकर्स बनवू तर ते कुरकुरीत होतील. तर तुम्ही पाहू शकता अगदी थोडे थोडे पाणी वापरत मी या ठिकाणी कणिक मळत आहे. या ठिकाणी आपण 2 चमचे रवा घातलेला आहे. तर रवा देखील पाणी शोषतो. तर अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात मी अगदी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे. अशाच पद्धतीची कणिक आपल्याला मळायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर आपण तिला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूयात. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर अगदी योग्य प्रमाणात आपल्याला हवी तशी झालेली राहील. तर आपण कणकेचे 3 ते 4 गोळे बनवून घेऊयात. या गोळ्यांची आपण अतिशय बारीक अशी चपाती लाटून घेऊयात. ही कणिक आपण कडक मळली असल्यामुळे याला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही. परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अगदी किंचित पीठ लावू शकतात. तर अशा पद्धतीने हळूवार आपण त्याची बारीक अशी चपाती लाटून घेणार आहोत. आपली चपाती लाटली गेलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक अशी चपाती लाटून घेऊ. चपाती लाटल्यानंतर आपण चाकूच्या साहाय्याने किंवा अशा कटरच्या साहाय्याने त्याच्या 4ही कडा कापून घेणार आहोत. जेणेकरून क्रॅकर्सला छान डिझाईन देखील येईल आणि दिसायला छान दिसतील. चौकोनी आकारात पोळी कापत आपण हव्या त्या आकारात क्रॅकर्स बनवून घेऊयात. सर्वात अगोदर आपण पोळीला काटेरी चमच्याच्या साहाय्याने होल पाडून घेऊ. होल पाडल्याने ते
तळताना फुलणार नाही आणि कुरकुरीत खुसखुशीत बनतील. होल पाडले गेल्यानंतर आपण त्यांना हव्या त्या आकारात कापून घेऊयात. तुम्ही त्यांना आयताकृती, चौकोनी किंवा त्रिकोणी या आकारात कापून घेऊ शकतात. या ठिकाणी मी आयताकृती किंवा चौकोनी आकारात कापून घेत आहे. हे सगळे बनवले गेले की आपण त्यांना लगेचच तळायला घेऊयात. तळण्यासाठी या ठिकाणी मी तेल व्यवस्थितरित्या गरम करून घेतले आहे आणि तेल मध्यम ते मंद आचेवर ठेवून त्यात एका वेळीच 10 ते 12 क्रॅकर्स तळून घेऊयात. आपल्याला ते मंद आचेवर तळून घ्यायचे आहे, जेणेकरून ते कुरकुरीत बनतील. अशा रीतीने चमच्याच्या साहाय्याने आलटत पालटत आपल्याला क्रॅकर्स तळून घ्यायचे आहे. हे क्रॅकर्स चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात आणि मधल्या भुकेत किंवा चहासोबत खायला अत्यंत चविष्ट लागतात. हे पहा, अशा रीतीने आपल्याला गोल्डन कलरमध्ये त्यांना तळून घ्यायचे आहे. जास्त देखील ब्राऊन करायचे नाही, नाहीतर ते जास्त कडवट होतील. अशा पद्धतीने आपण सगळे क्रॅकर्स लाटून, कापून, तळून घेऊयात. हे पहा, अशा रीतीने आपले सर्व क्रॅकर्स तयार झालेले आहेत आणि तुम्हाला मी एक तोडून दाखवते. हे पहा, अगदी अलगदरित्या आपले क्रॅकर्स तोडले जात आहे. तर तुम्ही देखील हे क्रॅकर्स नक्की ट्राय करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की ते कसे वाटले. अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सोबतच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.